कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। त्यांनी माझ्यासाठी खूप त्रास सोसलाय। या गावचं, या मातीचं होण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतलेत, अग्निपरीक्षा दिली आहे। आणि आता माझी वेळ, मला पण अग्निपरीक्षा द्यायला हवी। मलाही विश्वासाच्या कसोटीवर उतरायला हवं। या बांगड्या म्हणजे या घराच्या सुनेचा मान। या बांगड्या म्हणजे या घराची प्रतिष्ठा। या मोठ्या जबाबदारीचं ओझं वाटून घेऊ नकोस। नीरज सर झोपले असतील का? त्यांच्याशी बोलले तर जरा मन हलकं होईल। निशी, हॅलो सर। झोपली नाहीस ना तू अजून? तुम्ही तरी कुठे झोपलात अजून? कशी लागेल मला झोप? तू तिथे हॉलमध्ये जमिनीवर झोपलीस आणि मी इथे बेडवर। एक काम कर, तू इथे बेडरूम मध्ये झोपायला, मी हॉलमध्ये येतो। नाही नाही नाही, नको। मी एकदम कम्फर्टेबल इथे आणि मला सवय खाली झोपण्याची। तुम्ही काळजी नका करू। अच्छा मला सांग, तू आत्ता ह्या क्षणाला काय विचार करतेस? माझाच विचार करतेस ना? तुम्ही मला हा प्रश्न विचारला म्हणजे तुम्ही पण माझाच विचार करताय ना? हो। आणि जोवर आपलं लग्न होत नाही, आपल्यातला हा दुरावा संपत नाही, तोवर हा विचार थांबणार नाही। आपलं लग्न झालं ना निशी, तर आपल्याला एकमेकांशी बोलायला, भेटायला कोणाच्याही परमिशनची गरज लागणार नाही। मी पण त्याचीच वाट बघते। निशी, एक विचारू तुला? मला खरं सांग, तू खुश आहेस ना? तुम्ही जिथे असाल ना, तिथे मी कायम खुश असणार आहे। मला ना खरंच टेन्शन आलं होतं की आईची रिॲक्शन काय असेल। ज्या प्रकारे आईने तुझं स्वागत केलंय ना, असं वाटलं ॲज अ आपलं लग्नच झालंय। घरच्या होणाऱ्या सुनेला तिने घराण्याच्या बांगड्या सुद्धा दिल्या। निशी, आय वॉज सरप्राइज्ड। जसं आज नीरजने तुला हात धरून या घरात आणलाय ना, एक दिवस तोच नीरज तुला स्वतःच्या हाताने घराबाहेर काढेल। निशी, कुठे हरवलीयस तू? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।